पोरगी कुठे राहता? जाऊ दे ना आता, त्याच्यामुळे तर एवढं महाभारत घडलं होतं ना. खरं सांग रे, नक्की काय झालं होतं? जाऊ दे, सांगतो नंतर आता. बर. पण तुला एक सांग का, विकीची तुझे एवढे भांडणं झाले त्या पोरी पाहिजे, पण मला वाटलं नव्हतं विकी तुला वाचवायला येईल म्हणून. तुला तर माहितच ना आमच्याबद्दल. काय बालपणापासून ते मित्र आम्ही दोघं. बालपणापासून? बालपणापासून. पण विकीची तुझी ओळख कशी झाली होती? कसं आहे माहित आहे का, मी लहान असताना माझ्या वडिलांची बदली झाली होती. बदली झालं म्हणल्यावर माझ्यासाठी सगळं नवीनच होतं आणि कोणी फ्रेंड पण नव्हते माझ्या इथं. सहज एके दिवशी मी असं ग्राउंडवर गेलो, बघतो तर काय, तर क्रिकेटची मॅच चालू होती. तिथे एकच ग्राउंड होतो, जो मॅच जिंकेल त्याचाच ग्राउंड. त्यामुळे दोन्ही टीम मॅच जिंकण्यासाठीच खेळत होते. छाप आला तर तुझी बॅटिंग, काटा आला तर माझी बॅटिंग. टॉस ISK ग्रुपने जिंकला. ISK ग्रुपनं लय चौका षटकार मारले आणि त्यांनी RCD ग्रुप समोर 5 ओव्हरमध्ये 70 रनचं टार्गेट दिलं होतं. अरे हा कोण आहे? हा मी. ठीक आहे बॅट, फक्त तू एक रन काढ आणि मला स्ट्राईक दे, मी मॅच जिंकतो. बरं, आता तू सिक्स मार. ए अरे, आता आपले सगळे प्लेअर आउट झाले. शिवम राहिले की? कुठे गेला शिवम? घरी गेलाय. अरे यार, आता आपल्याला एक प्लेअर थांब थांब थांब, विक्की कुठे आहे? हा विक्की. कमी पडायला. त्याला तिथे आहे ना. एक क्रिकेट खेळणार का? हो, ये तो बरा. RCD ग्रुपला मॅच जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 5 रन पाहिजे होते. मी अनोळखी असल्यामुळे त्यावेळी विक्कीला माहित नव्हतं की मी कसा खेळतो, त्यामुळे तो दुसऱ्या रनासाठी पळाला होता, पण तिथं आम्हाला एकच रन भेटला. ठीक आहे मित्रा, बॅट आता सगळं तुझ्याच हातात आहे. टेन्शन घेऊ नको, मी आहे. चल 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 चल. त्या नवीन पोरामुळे आपण हारलो. आता तर आपण गेमच वाजू. चल 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 लवकर चल. चल 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 थोडासा ढकल. बारीक हिम्मत, बारीकशी गंमत, मोठी मज्जा, थोडीशी किंमत. हातावरती कौतुकाचं सारण खाऊ चल, गालावरती हसण्याचं तोरण लावू चल. आपण रात्री स्वप्नांचे कंदील बिंदील टांगू, असे भारी हा भारी या छतावरती उजळेल सारी हा सारी ही दुनिया भवती आमच्या सारी रे. धरणा तुझ्यामुळे आमची मॅच हरली. तू खेळायला कशाला आला? खेळामध्ये जास्त शांतपणा दाखवत जाऊ नको. ह्यावेळेस मी समजून सांगेल पुढच्या. त्या दिवशी मी मॅच जिंकून दिली होती ना, त्यामुळे त्यांच्या मनात राग बसला होता. त्यामुळे त्यांनी मला बोलून घेतलं. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. लय मारला असेल तुला?
आमचे हा सो आपल्या इथे रस्त्याच्या या आरशावरती छत हे हातांचे रे आईच्या पायी छुम 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 पिंजड पाण्याचे कळकट मळकट वाट कसली छान वाटते वाटून खाल्ले सारे कसे गोड लागते झटपट खटपट करून सारे मस्त वागते आम्ही दिवसा श्वासांचे संगीत बिंगीत लावू असे धडधड हा कानावरती आमची सारी धडपड हा धडपड ही जगण्याची कलाकारी रे धरे ना का खिसा जरी ऐपत आमची भारी या आयुष्याच्या परीक्षेत पास आम्ही रे भरते रे मन हे थोड्यामध्ये हाव नाही रे कष्टाच्या या वाल्यावरती आमची नाव रे दुनियेलाही हेवा वाटेल असा गाव रे अंधाराची सोबत आम्हा दिवसा नाही रे आम्ही जग हे कष्टाने बदलून बिदलून टाकू असे भारी लय भारी आम्ही आता करू अशी तयारी ही गाडी आमची झाली चालू आता रे धरना तेव्हापासून तुम्ही मजा करता का विषय का आणि तुम्ही सोबत पण आहे सोबत नाही फक्त जिगरे तेव्हापासून आम्ही अच्छा त्यामुळे तो तुला वाचवायला आला का गाड्याला फिरायला तर पूर्वी घरी आली काय नाही मला पण असंच वाटतंय अगो ह्या गोष्टीकडे लक्ष नको देतो अगो तुला एक सांगू का पुरीचं मॅटर लय बॅक करा आणि ह्याच्यामुळे तर एका पुढे आत्महत्या करायला निघतं या माझी जात होतो एक रुपये महाग लागलाय ना काय राव पोरींमुळे पण कोण आत्महत्या करताय का कुठे गेले काय नाही तुला माहित नाही का मी सोडली त्यानं काय लोक मला तर माहित नाही पण 2-3 दिवस झाले टेन्शन मध्ये होतो मला तर लगेच सांगून गेलो आणि मला सांगितलं त्यानं गावाकडे त्याचे वडील आजारी आणि काळजी घ्यायला दुसरं कोणी नाही त्याच्यामुळे गावाकडे गेलाय तो काय कॉन्टॅक्ट झाला सांगायचं होतं तुझ्या सपनान माझ्या रातिया कशा रंगवल्या काय मगना